कोल्हापूरच्या अनुराधा भोसले यांना डॉक्टर अविनाशी सेवा पुरस्कार जाहीर, तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला संस्थानिक सन्मान जाहीर. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. समाजाच्या तळागाळापर्यंत निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रताचा गौरव करण्यासाठी केशव स्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार यंदा कोल्हापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच संस्था स्तरावरील पुरस्कार नाशिक येथील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मसी प्रोड्युसर कंपनीला ह्या अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनीस जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहणार असल्याची माहिती केशव स्मृती प्रतिष्ठान सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉक्टर भरत अमरकर आणि जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी जळगाव जनता सहकारी बँक सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. सन 2012-13 पासून सुरू झालेल्या या पुरस्काराचे यंदा 10वे वर्ष आहे. गेल्या 9 वर्षात आरोग्य सेवा, बालहक्क, महिला सक्षमीकरण, मतिमंद व बहुविकलांगांचे पुनर्वसन, भटक्या विमुक्त समाजाचा विकास, शेतकरी व ऊसतोड कामगारांच्या मुलांचे संगोपन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक सेवाव्रतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1 मार्च रोजी होणारा हा सन्मान सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरती मर्यादित नसून समाजातील निस्वार्थ सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी कार्याचा उत्सव ठरणार आहे. सेवावृत्तीच्या कार्याचा गौरव करतानाच समाजातील युवकांना सकारात्मक दिशा दर्शवणारा हा कार्यक्रम ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केशव स्मृती प्रतिष्ठान सेवा समूहाच्या वतीने यावेळी करण्यात आले. मी योगेश सोने, नवराज्य लाईव्ह न्यूज, जळगाव. डॉक्टर अविनाश आचार्यांनी जळगावात समाजसेवेचं रोप लावलं, त्याचा वटवृक्ष झालेला आहे. समाजात आपल्या व्यतिरिक्त बाहेरही बरेच लोक सेवेचा वसा चालवतात. सेवेचा वसा घेणारे लोक आहे, त्यांनाही इतर समाजाला ओळख व्हावी आणि त्या लोकांकडून आपणही काही कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, याकरता आपण तो कार्यक्रम करतोय. मला असं वाटतं की केशव स्मृती सेवा समूह जळगाव जनता बँकेच्या रूपाने पहिल्यांदा जेव्हा 1979 साली सुरू झाला तेव्हापासून आज तागायत वेगवेगळ्या 4 व्हर्टिकल्समध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये सेवेचं काम करते, सेवेचा वारसा चालवतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये या सेवेची खूप मोठी फुटप्रिंट डॉक्टर अविनाश आचार्य ज्यांनी हे सगळं सुरू केलं, त्यांनी सुरू केली. हे करत असताना आपल्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रात अन्य खूप वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य चालतात. ही सेवा कार्य आपण बघितली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत, यातल्या माणसांना आपल्याशी जोडलं पाहिजे आणि यातल्या काहींपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असं आम्हाला विशेषतः आचार्य दादा देवाघरी गेल्यानंतर वाटलं. त्यातून आम्ही हा पुरस्कार सुरू केला, कारण सेवा अविनाशी राहिली पाहिजे. डॉक्टर आचार्यांचंही नाव अविनाश होतं. त्यातून आम्ही आतापर्यंत 10 वर्ष झाला हा पुरस्कार देतो आहोत. यातून महाराष्ट्र आम्ही पालथा घालतो. यातनं आम्हाला व्यक्ती कळतात, सेवेच्या दिशा कळतात, प्रेरणा मिळते. यातल्या किमान 6 प्रकल्पांना आम्ही अडॉप्ट केलंय. त्यांच्याबरोबर तशा प्रकारचे 6 प्रकल्प आम्ही करतो. त्यामुळे केवळ पारितोषिक, सन्मान, कार्यक्रम असं याचं स्वरूप नसून आपल्या जिल्ह्याकरता सेवेची वेगवेगळी प्रेरणा घ्यावी, हा प्रेरणेचा वारसा, सेवेचा वारसा निरंतर चालू राहावा, ही याच्या मागची प्रमुख कल्पना आहे. आपण 2 प्रकारे पुरस्कार देतो, एक व्यक्तिगत देतो, एक संस्थात्मक देतो.
व्यक्तिगतपणे अनुराधाताई भोसले या कोल्हापूरच्या आहेत. यांचं अवनी फाउंडेशन म्हणून यांचं ट्रस्ट आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी 11,000 पेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या याच्यात आणलेलं आहे, जे शिक्षण वंचित होते. त्याच्यानंतर निराधार, परित्यक्ता अशा महिलांनाही सगळं त्यांनी समाजाच्या ओघात आणलेलं आहे. त्यांना आपण व्यक्तिगत पुरस्कार त्यांना देतोय. त्याच्यानंतर संस्थात्मक जो पुरस्कार देतोय तो सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही आपल्या दिंडोरी तालुक्यातली मोहाडी गावची एक संस्था आहे. तिचे विलास शिंदे म्हणून संस्थापक आहेत. त्यांनी सुमारे बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक आणि विशेष करून मार्केटिंग म्हणजे प्रोडक्शनसोबत मार्केटिंगच्या बाबतीत मदत करून त्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये मदत केली आहे. आणि त्यात जवळजवळ 19,000च्या वर शेतकरी त्या समूहामध्ये सामील आहेत. आणि आपण ते पुरस्कार दिल्याने जळगाव जिल्ह्यातल्याही शेतकऱ्यांकडे संस्था प्रचलित होईल, माहिती होईल आणि त्याच्यात त्यांचाही समावेश अजून होईल, हा उद्देश त्याच्या मागे आपण ठेवलेला आहे. दिलीप चोपडा.